कोट्यावधी मुलं शिकार बनत आहेत. त्याच्यामुळे जगाला तर त्याची गरजच आहे, अशा एक नव्या प्रक्रियेची, नव्या शोधाची गरज आहे. आणि आम्ही नेमकी त्याच क्षेत्रात आहोत. आम्हाला 10 वर्षाचा अनुभव आहे. आम्ही अनेक गोष्टी डोळ्यांनी बघितल्या आहेत. आम्ही बिझनेसमध्ये तग धरून उभे राहिलो आहोत आणि मग आम्ही असं काम शिकू शकतो. मित्र, माझी तुम्हाला अशी विनंती आहे की येत्या 10 वर्षासाठी 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये आपण काय करू शकतो याची सुरुवात करण्यासाठी ही संबंध प्रणाली यावर्षी मी तुमच्या समोर आणलेली आहे. ही फक्त सुरुवात आहे. या एकदा प्रक्रियांचं सर्टिफिकेशन सुरू झालं म्हणून ते त्या IPTच्या सर्टिफिकेटकडे इतक्या विस्तृत पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. IPT सर्टिफिकेट ही काहीतरी खेळंब करण्याची गोष्ट नाही आहे. त्याच्या मागे हा संबंध विचार आहे आणि हा विचार मी आपल्यासाठी अशासाठी आणलेला आहे की मला आशा आहे की आपण त्या क्षेत्रामध्ये आता अगदी यंग एजमध्ये आहात. त्याच्यामुळे अजून 10 वर्षानंतर तुमच्या हातून एक ग्रेट गोष्ट घडलेली असणार आहे. मला स्वतःला त्याची खात्री आहे आणि म्हणून ही प्रक्रिया तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. या प्रक्रियेची 2 वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे जो जे वांछित जोडलेला आहोत त्याच्यात कोणावरही कशाची जबरदस्ती नाही, कोणावरही कशाची जबरदस्ती नाही अशी प्रक्रिया तयार केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा आनंद घ्यावा ही त्याच्या मागची भावना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हे मार्केटिंग, हे ऍडमिशन, हे एक्झामिनेशन, हे सर्टिफिकेशन असं त्याचं आयसोलेशन नाही. हे सगळं इंटिग्रेटेड आहे. म्हणजे IPT सर्टिफिकेट जे आहे असे IPT सर्टिफिकेट जर बाहेर गेली तर ते तुमचंच मार्केटिंग पण आहे. एकीकडून ते शिक्षणाची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचं सेलिब्रेशन आहे, त्या सेलिब्रेशनचं सर्टिफिकेट आहे. ती सर्टिफिकेट म्हणजे तुमचं एक मार्केटिंग आणि प्रमोशन पण आहे. तुमची समाजातली प्रतिमा उंचावण्याचं ते एक साधन पण आहे. असं ते इंटिग्रेटेड आहे. म्हणजे बर्फीच्या तुकड्यासारखे. बर्फीचा तुकडा तोंडात घातला तर त्याचा आकार तोंडात घालतो आपण, त्याचं वजन पचवतो आणि त्याची गोडी चालतो. मी असं तुम्हाला सांगू शकत नाही की मला असं बर्फी पाहिजे की ज्याला आकार नाही पण वजन आणि गोडी आहे. किंवा मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की मला गोडी नसलेली, फक्त आकार असलेली आणि वजन असलेली बर्फी द्या. त्याला बर्फी म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इंटिग्रेटेड पद्धतीने तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक स्वप्न तुमच्यासमोर ठेवण्यासाठी मी आजच्या ह्या माझ्या तुमच्याच्या मनोगताचा उपयोग केलेला आहे. मला जरूर अशी खात्री आहे की तुम्ही याच्यावर खूप विचार कराल आणि एक नवीन प्रक्रिया निर्माण करून एकीकडून तुमच्या बिझनेसमध्ये वृद्धी करून आणा, तुमची कार्यक्षेत्र विस्तारतील. जग हे कार्यक्षेत्र तुमच्या प्रत्येक केंद्राला असू शकतं. कारण ही प्रक्रिया एक इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे. त्यातून अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने शिकतील आणि जे तो कम्प्युटर करू शकत नाही ते तुम्ही करू शकणार आहात. म्हणून माझ्या दोन्ही कलिगने ते तुमच्यापुढे मांडलं की हायटेक विथ हाय टच. इरामध्ये डिफरन्शियल स्किल मुलांना जरूर मिळतील की बोल्ड कसं करायचं, इटॅलिक्स कसं करायचं. पण उपक्रमांची मजा कम्प्युटर करू शकणार नाही. उपक्रम हे तुम्हाला घ्यावे लागतील ज्याच्यातून खरा ह्युमन टच त्या मुलांना मिळेल आणि त्याच्यामुळे तुमची केंद्राची जो बिझनेस आहे तो वाढेल. मुलांना तिथे यावंसं वाटेल, आपल्या मित्रांना धरून आणून तिथे बसवावंसं वाटेल आणि तुमच्या केंद्राची जी स्ट्रेंथ आहे ती वाढवावीशी वाटेल. त्याच्यामुळे ज्या गोष्टी ते मशीन करू शकतं त्या मशीन करू दे. डिफरन्शियल स्किल्स मुलांना त्यातून शिकू दे, धडपडू दे, चुकू दे. पण एक चांगला बायोडेटा कसा तयार करायचा, एक चांगला रिपोर्ट कसा तयार करायचा, एक चांगलं प्रेझेंटेशन कसं करायचं, त्याच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्हाला त्यांना सांगायला लागतील. त्याच्यासाठी माणूस लागतो, यंत्र ते करू शकणार नाही. ग्रुप ऍक्टिव्हिटीज घेण्यासाठी माणूस लागतो, यंत्र ते करू शकणार नाही. आणि तोच खरा आपल्या बिझनेसचा आत्मा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी करता याव्या की ज्या महत्वाच्या आहेत. म्हणून ज्या ज्या गोष्टी मशीननी होऊ शकतात त्या मशीनकडे सोपवलेल्या आहेत. बँकिंग इंडस्ट्रीने एक्झॅक्टली हेच केलं. ज्या ज्या गोष्टी मशीन करू शकत होतं त्या बँकांनी कम्प्युटरकडे दिल्या आणि त्याच्यामुळे बँकांचा व्यवसाय प्रचंड वाढलेला आज आपण बघतो. इतक्या मोठ्या प्रमाणात कस्टमर्स बँकिंग क्षेत्र कधीही हँडल करू शकलं नसतं. इतक्या मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस, इतक्या मोठ्या प्रमाणात रोज नवीन बँकिंग स्कीम्स आणून जास्तीत जास्त कस्टमर्सना कधीच ते आकृष्ट करू शकले नसते जर त्यांची रोजची अकाउंट मेंटेन करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला नसता. ज्या गोष्टी यंत्र करू शकतं त्या गोष्टी यंत्राकडे सोपवा
आणि ज्या गोष्टी खराखर माणूस करू शकतो त्या स्वतःकडे घ्या, कारण त्या करायला कधीही यंत्र येणार नाही. आणि म्हणून ही शिक्षणाची नवी प्रक्रिया जी आहे ती ह्या दृष्टीने दोन्हीमधला बॅलन्स साधणारी एक प्रक्रिया आपण शोधतो आहोत. अजून ती पूर्ण आपल्याला सापडलेली नाही, पण जेव्हा आपण सगळेजण सहभागी होऊ, जेव्हा अनेक उपक्रम आपण मुलांबरोबर करू लागू, त्यावेळी त्या प्रक्रियेचा आपल्याला शोध लागेल. आणि 21व्या शतकातलं हे जे दुसरं दशक आहे ते तुमच्या असामान्य अशा सामूहिक क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशनचं दशक ठरेल याच्याविषयी मला तरी मात्र शंका नाही. हा विश्वास व्यक्त करून मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो व आभार प्रदर्शन झाल्या आपल्याला राष्ट्रगीतासाठी थांबायचं आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर हा कार्यक्रम इथे संपेल असं मी घोषित करतो. पालकांसमवेत बसून खिडकीच्या बाहेर आपल्या पालकांनी आपल्याला सुंदर असं जग विजन आपलं डेव्हलप करावं अशा प्रकारचा एक अनुभव इथे सर्वांना आलेलाच असेल. त्यातून मी कोणालाही बाहेर आणू इच्छित नाही. त्यामुळे आभार प्रदर्शन 2 वाक्यात संपायचं. तसे सावंत सर आणि आमचे सगळे MKCAचे सहकारी इतके उत्साहानं इथं सर्व आपण जे दूरदूरच्या अंतरावर येऊन, मला माहिती आहे की आमच्यावरती हे बुलढाणा जिल्ह्यातल्या मराठवाड्याच्या टोकापासून तिकडे यवतमाळ किंवा अगदी नागपूरच्या सीमेपर्यंत जेवढे लोक आहेत ते अतिशय आपला वेळ काढून इथे आले आहात. तर आणि या व्यतिरिक्त अशी काही लोक की ज्यांचं या कार्यक्रमाला सुंदर करण्यामध्ये योगदान आहे, बाहेर ज्यांनी उत्कृष्ट रांगोळी काढली किंवा इथे हे जे लोक सर्व ऑडिओ विज्युअल्स मेंटेन करत आहेत